येस, मला माहिती आहे. त्यामुळे ते ट्रान्सप्लांट करणं इतकं सहजासहजी शक्य होत नाही. पण जी काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे ती 100% ट्रस्टेड आहे. आणि तू बघ ना, संजीवनी हॉस्पिटलच्या एरियामधली कुठलीच केस दिसत नाही आहे. झूम कर. येस बॉस. हा जो काही एरिया आहे हा इंडस्ट्रियल एरिया. करेक्ट. म्हणजे ह्या ज्या फॅक्टरीज आहेत ह्या सगळ्या कत्री. हो बॉस, गेल्या कित्येक वर्षापासून सगळ्या फॅक्टरीज बंद पडल्यात. म्हणजे जर माणसांना इथे लपवायचं असेल तर त्याच्यासाठी बॉस अगदीच उत्तम जागा आहे. कुत्रही फिरकत नसेल तिथे. म्हणजे बेपत्ता झालेली मुलं बेवारस प्रेत बनून बाहेर पडतात. आणि यापेक्षा सगळ्यात जवळची जागा आहे संजीवनी हॉस्पिटलचं शवागृह. म्हणजे जे काही घडत असणार आहे ते ह्याच एरियामध्ये घडत असणार आहे. टीम बॉस ह्या एरियामध्ये सर्च सुरू करा. आपल्याला नक्की काही ना काहीतरी लिंक तिकडनं सापडू शकते. ठीक आहे, याचा काहीच उपयोग नाही. सॉरी बॉस, आय मीन आपल्याला तिथे जाऊन काहीच हाती लागणार नाही. बॉसची टिप कधी चुकीची नसते आणि इन्व्हेस्टिगेशन सुद्धा. पण मी माणूस आहे, माझ्याकडनं सुद्धा चूक होऊच शकते ना. तू तिला बोलू तर दे, तिचं म्हणणं तरी आपण एकदा ऐकून घेऊयात. गो ऑन रेवा. थँक्यू बॉस. मला असं वाटतं या केससाठी आपल्याला रिव्हर्स सायकोलॉजी अप्लाय केली पाहिजे. कशी? म्हणजे गुन्हा कसा घडलाय हे तर आपल्याला माहिती आहे, पण गुन्हा कसा लपवला जातोय ह्याच्यावरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर आपल्याला गुन्हेगारांबरोबर पुरावे सुद्धा मिळतील. गुन्हेगारांनी हा गुन्हा लपवण्यासाठी रेकॉर्ड बरोबर छेडछाड केलेली असणार. म्हणजेच हॉस्पिटलच्या रेकॉर्ड रूम मध्ये काही ना काहीतरी लूपहोल असणार जो आपण शोधून काढू शकतो. याचाच अर्थ आपल्याला शवागृह नाही, रेकॉर्ड रूम चेक केली पाहिजे. गुड पॉइंट, आय अग्री. आता आपल्याला लवकरात लवकर त्या हॉस्पिटलची रेकॉर्ड रूम चेक केली पाहिजे. रेवा, तू तुझ्या कामाला लाग, कारण टीम तारिणी मधला हा तुझा पहिला टास्क आहे. येस बॉस. प्लॅन असा आहे की तू आणि रेवा हॉस्पिटलची रेकॉर्ड रूम चेक करा. मी, कमांडर आणि फातिमा इंडस्ट्रियल एरियामध्ये शोधाशोध करू. कत्री तिकडे नजर ठेवेल. आणि टेक्नो, त्या एरियामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या तू ड्रोनने चेक करशील. येस बॉस. आपल्याला या सगळ्याच्या मुळाशी पोचायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. न्याय संरक्षणाय अन्याय विनाशाय. जय हिंद.